दादा इज कावड. कावड या शब्दाचा मराठी अर्थ खूप तसा तिखट आहे, पण तो तिखट अर्थ मला तुम्हाला सांगावाच लागेल, कारण तोपर्यंत तुमच्यातलं रक्त उसळणार नाही. अजित दादांना भेकड म्हणणारा पहिला माणूस या जगामध्ये जन्माला आला आणि ते काल त्या ठिकाणी युक्तिवादाचे मान्य केलं. तुम्हाला मान्य आहे? अरे अजित दादा जर का भेकड असते तर हे सरकार करण्याची हिंमत दाखवू कोण शकलं नसतं. की महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक क्रेडिबिलिटी म्हणजे मराठी भाषेत विश्वासार्थ असणारा नेता कोण, तर त्याचं नाव अजित पवार. ही सगळी टीका टिप्पणी होत असतानाच टीकेचं लक्ष दादा आहेत. सरकार आपण स्थापन केलं. 5 तारखेला एमईटीचा मोठा मेळावा झाला आणि प्रफुल्लभाई मला माहिती नाही, पण महिना दीड महिना आपण थांबलो. तुम्ही दोघांनी आदेश दिलेत मला की मंत्र्यांना घेऊन आपल्याला भेटायला जायचं आहे. आपण भेटायला गेलो. तुम्ही दोघांनी आदेश दिलेत मला आमदारांना घेऊन भेटायला जायचं आहे. आपण भेटायलाही गेलो. का गेलो, कशासाठी गेलो, कोणामुळे गेलो, तुम्ही दोघे सांगू शकता, मी नाही सांगू शकत. त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी सांगायला लागतील. पण महिनाभर आपण थांबलो. त्यामुळे काही जी का आपण एक अशी झेप घेतली होती त्याला थोडासा का होईना पण ब्रेक लागला. दादा तुमच्या प्रशासन कौशल्याबद्दल कोणी काय बोलू शकत नाही. आज ट्रिपल इंजिन सरकार, काही त्यांना आणखीन काहीतरी वेगळं नाव देतात. त्याच्याबद्दल मी आता काय बोलू इच्छित नाही, कारण मी काय बोललो तर खूप राग येतो काहींना. पण त्याला इलाज नाही की जे खरं आहे ते सत्य आहे ते बोललं गेलं पाहिजे आणि ते बोलल्याशिवाय दुसरं काय असू शकत नाही. पण सर्वात जास्ती खटकलं कालच्या युक्तिवादामध्ये काही भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली. जसं पहिल्या त्या दिवशीच्या युक्तिवादामध्ये मांडलं की दादाचा संघटनेचा काही संबंध नाही, मी खुलासा केल्यावर टाळाच्या गजरामध्ये आपण भूमिका मांडली. तसं काल दुर्दैवाने मांडलं गेलं. एक शब्द त्या ठिकाणी मांडला गेला, दादा इज कावड. कावड या शब्दाचा मराठी अर्थ खूप तसा तिखट आहे, पण तो तिखट अर्थ मला तुम्हाला सांगावाच लागेल, कारण तोपर्यंत तुमच्यातलं रक्त उसळणार नाही. कावड या शब्दाचा अर्थ भेकड. अजित दादांना भेकड म्हणणारा पहिला माणूस या जगामध्ये जन्माला आला आणि ते काल त्या ठिकाणी युक्तिवादाचे मान्य केलं. तुम्हाला मान्य आहे? अरे अजित दादा जर का भेकड असते तर हे सरकार करण्याची हिंमत दाखवू कोण शकलं नसतं. हे सरकार स्थापन करण्याची हिंमत फक्त आणि फक्त अजित पवार दाखवू शकतो आहे. त्यांच्या पाठीमागे उभा राहण्याची गरज तुमच्या आमची सर्वांची त्या ठिकाणी आहे. कृतीमध्ये आपण दाखवून देऊया. आता उत्तरामध्ये भाषणामध्ये हे बोलण्यापेक्षा कृतीमध्ये आपण दाखवून देऊया की दादांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारी कसा आहे हे आता कृतीतून दाखवण्याची वेळ आली. त्याच्यासाठीच हे 2 दिवसीय नवपर्व, घड्याळ तेच वेळ नवी. कालानुरूप व्यवस्थेमध्ये बदल होत राहतात. एक पर्व असतं, एक कालखंड असतो, एक कालखंड. त्या कालखंडातून एक सर्वाधिक एक नवीन विचार त्या ठिकाणी होत असतात. एका गोष्टीचा मला खचितच उदयची अभिमान आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात तुमची साक्ष मी एवढ्यासाठीच काढतोय की महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक क्रेडिबिलिटी म्हणजे मराठी भाषेत विश्वासार्थ असणारा नेता कोण, तर त्याचं नाव अजित पवार. दिलेला प्रत्येक शब्द सामान्य कार्यकर्त्यापासून ते आमदारापर्यंत आणि राजकीय पक्षाच्या बरोबरती सुद्धा आघाडी किंवा युती करत असताना दिलेला शब्द पाळणारा नेता महाराष्ट्रात कोण? माझं उत्तर तुम्ही दिलं. या एका गोष्टीतूनच आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी कळू शकतं. याच पद्धतीचे आरोप आणि टीका टिप्पणी केली जाईल. आयोगाची सुनावणी लांबली जाते काय लांबवली जाते, न्यायालयीन बाब असल्यामुळे मी फारसं काय बोलणार नाही. पण बऱ्याच वेळेला मी उपस्थित होतो. आता 4 तारखेला आहे, माझा नाही ते लोकसभेचा अधिवेशन आहे, त्यामुळे मी तिथेच आहे.